सभापती महोदय, मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात एक पुणे जिल्ह्यात माळीणगाव, नंतर रायगडमध्ये महाड आणि त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी एक वाडी आपली कर्जत जवळ या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। सभापती महोदय, या दरड कोसळल्यानंतर याच्यात गावच्या गाव पूर्ण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या असतानाही सरकार अजून या बाबतीत पाहिजे तेवढं लक्ष या सगळ्या दरडग्रस्त भागाकडे देत नाहीये। मी या तळीये गावात मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एकदा गेलो होतो। या गावावर दरड कोसळून त्यावेळेस मला वाटतं 50, 60, 66 लोकांचा मृत्यू झाला होता आणि या गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असतानाही फक्त 66 कुटुंबांना आतापर्यंत इथं पुनर्वसन घराचा ताबा दिलेला आहे। बाकीचे जवळपास 200च्या वर कुटुंब तिथं आहेत। बाकीचे कुटुंब आजही जीव मुठीत धरून असुरक्षित प्रकारात या ठिकाणी राहतात आणि म्हणून या ठिकाणी नागरी पायाभूत सुविधा, पुण्याचे पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण व्यवस्था यांचा समावेश अजूनही सभापती महोदय झालेला नाही आहे। जलजीवन योजनेचं काम सुद्धा अपूर्ण आहे आणि म्हणून असे जे गाव आहेत इथल्या नागरी सेवा सुविधा या तातडीनं देण्याची आवश्यकता आहे। आज या ठिकाणी लोकसंख्या काही प्रमाणात स्थलांतरित होते। दरडग्रस्त क्षेत्र हे उच्च धोक्याच्या झोनमध्ये घोषित असून पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा काही घटना होण्याची दाट शक्यता आहे सभापती महोदय। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून ही 289ची सूचना आपल्याला दिलेली होती, कारण पावसाळा चालू आहे, पाऊस सगळीकडे पडत असताना या गावात पुन्हा एकदा काही प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि म्हणून हे जे गाव आहेत याचं पुनर्वसन तातडीनं सगळ्याच्या सगळ्या कुटुंबांचं होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। या भागातील या जनतेला भी सुरक्षित व सन्मान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून या सगळ्या दरडग्रस्त भागांच्यासाठी शासनाने तातडीनं पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे। खरं तर अनेक खेडी या सगळ्या याच्यात येतात सभापती महोदय, परंतु सरकार जसं आपण म्हणतो कधी कधी आपल्याला म्हण आहे की मागच्या ठेच पुढचा शहाणा, परंतु किती ठेचा लागून सरकार काही या बाबतीत अजून ठिकाणावर येत नाही। तळीये गावामध्ये फक्त 66 जणांना घर मिळालेली आहेत। मी प्रत्यक्ष त्या स्पॉटवर जाऊन आलो सभापती महोदय। तळीये असेल, माळींचं बऱ्याच प्रमाणात काम झालं आहे आणि ही वाडी जी आपली कर्जतची याचंही काम काही प्रमाणात बाकी आहे, परंतु तळीये या गावातील अजूनही सगळ्या लोकांचं पुनर्वसन बाकी आहे। म्हणून आपल्या मार्फत मी सरकारला सांगू इच्छितो की या सगळ्या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे। या सगळ्या दरडग्रस्त भागाचं पुनर्वसन नीट होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्या मार्फत मी सूचना सरकारला केलेली आहे।